कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता वेती पडित से तूटे जन्म व्याधी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्रुती रागवे ख्याती केली शिराशी शरे सागरे तारी पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमाना डळे इहलोकी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमाना डळे भव सिंधु से बांधिला से तुझे ने अनाथा कारणे तुझया तुझा भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी सोहे श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तुझितो हा परब्रह्म ठेवा या पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपाची केली न त्यागी ती दिव्य लोकांची नेली ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सस्रवेंद्या आत्मरूपा देवानुचे गणेशो सकलार्धमध्ये प्रकाशो मने निवृत्ती दासु औदारी जोजी विलासिनी जे चातुर्यार्ध कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लेम्या मद हृदय सद्गुरु
येणे तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांगण भेटे ते वेळी दृष्टीसी पाटा फुटे मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी जावे तुमते विनवतू असे सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. आजचा आपला अभ्यास आहे श्लोक क्रमांक 47, अध्याय क्रमांक 2 आणि ओव्या आहेत 264, 65 आणि 66. 3 ओव्या आहेत आणि हा जो श्लोक आहे आजचा हा सगळ्यात प्रसिद्ध श्लोक आहे. सगळ्यांना माहिती आहे. गीता जरी नाही असली माहिती तरी हा श्लोक माहिती आहे, कारण सर्वांनी महाभारत बघितलेलं आहे B.R. चोप्रांचं. त्याच्यामुळे हा श्लोक सगळ्यांना परिचयाचा आहे. परंतु कसं आहे माहिती आहे का, अतिपरिचयात आवाज होते. म्हणजे ह्या श्लोकात काय सांगितलं आहे फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे, परंतु मनुष्य त्याच्याकडे काय करतो, दुर्लक्ष करतो, फक्त म्हणतो आणि पुढे जातो. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हटलेत अर्जुनाला त्याचा आता आपण अभ्यास करू. तत्पूर्वी ज्ञानेश्वरी घरोघरी आणि ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तो श्लोक आपण आधी म्हणू आणि मग आपल्या पाठीमागे आपण तरी पण नियमाप्रमाणे आपण मी म्हणतो नाही तर डायरेक्ट म्हणत तरी झालं, मग डायरेक्ट म्हणू. चला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले मा ते संगो कर्मणी. बरं, आता हे काय विश्लेषण देत नाही मी याच्यामध्ये, तर आपण डायरेक्ट त्याचा अर्थ बघू, ठीक आहे. या श्लोकामध्ये भगवंताने ना 3 गोष्टी करायच्या नाही सांगितल्या. किती गोष्टी? आणि 1 गोष्ट करायला सांगितली. माचा अर्थ संस्कृतमध्ये नाही होत आणि ह्या श्लोकामध्ये 3 वेळा मा आलेला आहे. किती वेळा मा आला आहे? म्हणजे भगवंत आपल्याला 3 गोष्टी करू नये असे सांगतात आणि 1 गोष्ट करायला सांगतात. तर पहिली गोष्ट असं आहे, कर्मण्ये वाधिकार असते. अर्जुना, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्म तू करू शकतो, परंतु कर्म करताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यामध्ये तुझा अधिकार नाही आहे. तर पहिला याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात, मा फलेषु कदाचन. तू फळाची अपेक्षा करायची नाही. दुसरी गोष्ट काय सांगतात, मा कर्म फले हेतुर्भू. म्हणजे कर्मफळाकडे लक्ष ठेवायचं नाही. कर्मफळाची आशा करायची नाही, त्याच्याकडे लक्षसुद्धा ठेवायचं नाही. आणि पुढे काय म्हणतात, मा संगो सत्व कर्मानी. आणि कर्म न करण्याचा सुद्धा आग्रह नाही करायचा. कधी कधी माणूस काय करतो, नाही मी करणारच नाही असं म्हणतो. म्हणजे न करणे हे निष्क्रियतेचं लक्षण आहे. तर भगवंत काय म्हणतात, मनुष्याने निष्क्रिय नाही व्हायला पाहिजे, कायम सक्रिय व्हायला पाहिजे. परंतु सक्रिय होताना, कर्म करताना तू फक्त कर्माचा अधिकारी आहेस. आणि याच्यामध्ये गंमत अशी आहे, कर्म पण एका वेळेला एकच करायला सांगितलं. आपण काय करतो, एकाच कामात काम करतो. समजा आता आपल्याला आळंदीला जायचं आहे. इथून आळंदी जाय 10-15 किलोमीटर आहे. आपल्याला पुढं जायचं आहे, माऊलीचं दर्शन घ्यायला जायचं. पण मध्येच आपल्याला ते मध्ये कुठलं स्टेशन लागतं, दिघे लागतं. दिघेमध्ये माझे एक नातेवाईक आहेत, त्यांना मला भेटायचं आहे. त्याच्यानंतर
पुढे आणखीन जातो ते गोखले हे ना मळा, हा गोखल्याच्या वेळेला नाश्ता वगैरे करतो. हा बेसन ते खातो आणि मग आळंदीला जातो. म्हणजे कामात काम करतो. तर असं नाही, भगवंत काय म्हणतात, ज्या कामाला तुम्हाला जायचं ना तेच काम करायचं. म्हणजे काय हे कशासाठी सांगतात बघा, हे क्षुल्लक गोष्ट आहे, ही साधी गोष्ट आहे, परंतु याच्यामध्ये भगवंताला काय म्हणायचं आहे, एका वेळेला एक काम केल्यावर ते काय होणार आहे, यशस्वी होणार तुमचं. आपल्याला एक मराठीमध्ये एक म्हण आहे, एक ना धड भारावर. मग एका वेळेला एकच काम करायचं, एकच कर्म करायचं आहे आणि ते कर्म करायचं तुला अधिकार आहे. आता तू म्हणशील की मला तिथून अमुक अमुक असं फळ मिळायला पाहिजे, त्याचा अधिकार तुला नाही. बघा एक उदाहरण आपण देऊ विद्यार्थ्याचं. एक हुशार विद्यार्थी आहे आणि तो अभ्यास करतो वर्षभर आणि मग परीक्षा देतो. तो काय बोलतो की मला 90% मिळाले पाहिजे किंवा 95% मिळाले पाहिजे, असं त्याचं एक टार्गेट असतं अभ्यास करायचं हुशार मुलाचं. कारण तो रात्रंदिवस अभ्यास करत असतो. परंतु त्याने ठीक आहे, टार्गेट ठेवल्याशिवाय आपण कर्म पण नाही करू शकत, हे पण आहे. परंतु काय होतं, ते टार्गेट ठेवल्यावर त्याला एक तेवढं लक्षात राहतं फक्त काय 90%. आणि त्या 90%च्या वेळेला काय करतो तो, मला ते उद्दिष्ट गाठायचं आहे. मग त्याच्यासाठी तो काय करतो, रात्रंदिवस एक करतो आणि त्याच्या डोक्यात फक्त 90% असतं. आणि त्याच्यामुळे तो करता करता काय करतो, परीक्षेच्याच दिवशी आजारी पडतो. म्हणजे वर्षभर परीक्षेची तयारी करतो पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडतो. आणि असं होतं की परीक्षा तो देऊ शकत नाही. अशाही घटना येतात. म्हणून भगवंत काय म्हणतात, हां तुम्ही अभ्यास करा, तुम्ही कर्म करा. आता 90% पडले पाहिजे हे आपल्या हातात नाही आहे. कारण हे कोणाच्या हातात आहे सांगा. आता जे पेपर तपासतात त्यांच्या हातात आहे. बरं आता त्यांच्या हातात पण कसं आहे, त्यांच्याही हातात नाही. कारण यांनी कसं लिहिलं आहे, यांनी जर का 90%च्या हिशोबाने लिहिलं असेल तर त्याला 90% मिळणार मार्क. जास्तही मिळू शकतात, तिथे जास्तही मिळू शकतात. डिपेंड अपॉन म्हणजे त्यांनी काय काम केलं त्याच्यावर आहे, काय त्यांनी कुशलता केलेली आहे कामामध्ये, त्याच्यावर मार्क असतात. त्याच्यानंतर नशिबाचाही भाग आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की कर्मफलाकडे लक्ष ठेवायला नाही सांगितलं आहे भगवंताने. जे काय आहे ते मिळणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी फक्त काय करायचं आहे, परीक्षा द्यायची, अभ्यास करायची आणि परीक्षा द्यायची. उत्कृष्ट लिहायचं आहे, त्याला काय जे आठवेल ते त्या 2-3 तासामध्ये का असं तो परीक्षेचा अवधी. आणि भगवंत काय सांगतायत की कर्म न करण्याचा आग्रह नाही करायचा. कधी कधी त्या मुलांनी उद्दिष्ट ठेवलेलं असतं. बघा माझ्या जीवनामध्ये माझे मित्र होते, तुम्हाला सांगतो. काही लोक ड्रॉप घेतात, वर्षभर अभ्यास करतात आणि परीक्षेच्या वेळेला ड्रॉप घेतात. कारण त्यांना असं वाटतं की मला 90% माझं टार्गेट आहे, ते मला मिळणार नाही. आता बसायलाच नको, त्यापेक्षा मी पुढच्या वर्षी बसेन, पुढच्या परीक्षेला. मग आता काय होतं झालं बाबा, आता वर्ष त्याचं वाया गेलं आणि तो रिझल्टला भिला, यश आणि अपयशाला काय घाबरला. मग याचा परिणाम कशावर झाला, कर्मावर झाला. म्हणजे भगवंतांनी 3 गोष्टी नाही करायला सांगितल्यात, त्याच्याकडे फार लक्ष द्यायला पाहिजे आपण. आणि एका वेळेला एकच गोष्ट करायला सांगितलेली आहे, नुसतं कर्म नाही करायला सांगितलं आहे. कर्म करताना एका वेळेला एकच गोष्ट करायला सांगितलेली आहे, दुसरी गोष्ट नाही करायला सांगितली. त्याने काय होणार आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकाच ठिकाणी राहणार आहे. बघा एक क्रिकेटमध्ये एक संज्ञा आहे बघा, ऑलराऊंडर. म्हणजे ऑलराऊंडर म्हणजे काय, तो बॅटिंगही करतो, तो बॉलिंगही करतो, तो फिल्डिंगही चांगली करतो. एक क्वचित
म्हणजे 11मधला एखादाच खेळाडू असा असतो. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही एका वेळेला चांगली कला, वेगवेगळ्या कला आत्मसात करू शकता, परंतु त्याला मर्यादा आहेत. आणि स्पेशालिटी म्हणतो आपण. आता बघा, एखादा डॉक्टर आहे, आय स्पेशालिस्ट म्हटलं की बस डोळ्याचं झालं की तो दाताच्या दवाखान्यात नाही जात, आपण डोळ्याकडे जातो. आणि नुसता MBBS असतो, तो सगळीकडे असतो, उपचार करतो. परंतु एक स्पेशालिटी जो डॉक्टर असतो त्याचा हातखंडा असतो. कारण का त्याचं काम काय आहे? एकच काम आहे, डोळा म्हणजे डोळा, बस. बाकी तो नाक बघतच नाही, मग कुठलाही अवयव नाही बघत. म्हणजे स्पेशालिटीला एक महत्त्व आहे जीवनामध्ये, आहे की नाही? मग आता आपण ह्या श्लोकामध्ये काय शिकलो? एका वेळेला आपण एकच कर्म करायचं आणि 3 गोष्टी जीवनात करायच्या नाही कधी. कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या नाही? हां, फळाची आशा नाही ठेवायची. कर्म करायचंच नाही, हे पण नाही करायचं. हां, नाही, म्हणजे ते तर ते आपलं गेल्या वेळेला बघितलं आपण. म्हणजे सत्व, रज आणि तम म्हणतात. हां, ते त्याच्यानंतर ते गुणातीत व्हायचं आहे आपल्याला. हां, गुणातीत. पण याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात की मा फलेषु कदाचन, म्हणजे तू काय कर, कर्मफळाची आशा करू नको, कारण हे तुझ्या हातात नाही आहे. जे माणसं, बघा, भगवंत पहिल्यापासून असं म्हणतात आपल्याला, जे आपल्या हातात नाही ना त्याचा आपण जास्त विचार करायचा नाही. आणि माणसाचं चुकतं कुठं माहिती आहे का? इथेच चुकतं, जे माणसाच्या हातात नाही. मी एक माणूस मला असा भेटला, म्हणे हे भारत सरकारचा ना काश्मीरचा प्रश्न जटिल झालेला आहे म्हणे. आता तुला आपल्याला घरचा प्रश्न नाही सोडवता येत, तर तो कुठं काश्मीरला जातो म्हटलं. ते आहे सरकार, आपण सरकार निवडून दिलेलं आहे, सरकार बघून घेईल ते काय. हां, ते पाहिजे. मग काश्मीर प्रश्न आपल्या हातात आहे का? आपल्या हातात आहे, आपला प्रश्न आहे, आपला कुटुंबाचा प्रश्न. आपल्या घरचा काही प्रॉब्लेम आहे, तो आपल्या हातात आहे. पण मनुष्य ते सोडून दुसरंच काहीतरी करत असतं, आहे की नाही? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की कर्मफलाकडे लक्ष नाही ठेवायचं, टार्गेटकडे नाही लक्ष ठेवायचं. हां, टार्गेट म्हणजे मला एवढे मिळाले पाहिजेत, त्या हिशोबाने, म्हणजे पर्सेंटेज 90, त्या हिशोबाने मला काम करायचं आहे. पण 90च मिळाले पाहिजे असं काही नाही. इट मे बी 80 ऑल्सो किंवा 95 ऑल्सो. मग तेवढा विचार नाही करायचा आपण. पुढे काय म्हणतात की कर्म न करायचं, कधी वेळेला काय होतं, माणूस हताश होतो. बघा, ते UPSC MPSC करतात ना, अनेक हे करतात, ते काय प्रयत्न करतात. मग ते नंतर तो काय करतो, हताश होतात काही मुलं, आणि मग ते नाच सोडून देतात. मग परत छोटी मोठी नोकरी करतात. आता तुम्ही कोटामध्ये बघितलेलं आहे, कोटा राजस्थानमध्ये मुलं फाशी घेतात. म्हणजे हे कशासाठी आहे? हे माणसाच्या, म्हणजे बघा, जे उपजत आहे, सहज तुम्हाला मिळालं ते चांगलं आहे. सहजताच जीवनात मध्ये पाहिजे. आणि सहजता केव्हा येईल? जेव्हा तुम्ही म्हणजे निष्कर्मता येईल तुमच्या कर्मामध्ये. तुम्ही फळाची आशा ठेवली नाही तर तुमच्याकडून जे कर्म होणार आहे त्याच्यात तुम्हाला सुखदुःख नाही होणार. म्हणजे विद्यार्थ्यांनी समजा त्याला 90च्या ऐवजी 80 जरी मिळाले तर त्याला काही वाईट नाही वाटणार, आहे की नाही? पुढे आता बघा, मग ज्ञानोबा काय म्हणतात बघा, 264 ओवीमध्ये 264, 65 आणि 66. मनोनी ऐके पार्था, मनोनी ऐके पार्था, याचे परे पाहता, याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. उचित होय आता. आता हे सगळं बघितल्यानंतर उचित म्हणजे योग्य असं आहे की तू कर्म तुझं करणं हे आता योग्य आहे. तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्म काय आता? युद्ध करणे. हे तुझ्या आता ह्या प्रसंगी एवढंच उचित कर्म तुझं आहे. पुढे बघा, आम्ही समस्तही विचारिले, आम्ही समस्तही विचारिले, तवा ऐसेची हे मना आले.
असेची हे मना आले जे न संडिजे तुवा पुले भीत कर्म वेग सांडिये तुवा आपले वित कर्म. तर भगवंत सांगतात, अर्जुना आम्ही समस्त विचार केलेला आहे आता ह्या घटनेचा, आणि विचार करून तुला सांगतो, माझ्या मनात आता आलेलं आहे की तू हे कर्म सांडू नकोस. तू जो निर्णय घेतलेला आहे युद्ध न करण्याचा, हे तू सोडून दे आणि आता युद्धाला तू उभा राहा, असं भगवंत अर्जुनाला म्हणतायत. पुढे बघा आता, परे कर्म फळे आसन करावे कर्म बळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. कर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचारावे हेतू विन. हे क्रियाची आचरावी. म्हणजे ज्ञानोबाला इथे सांगतात की कर्मफळाची आशा बाळगायची नाही, परत पुढे कुकर्माची संगती नाही करायची, सत्य कर्म करायचं. आणि पुढे काय म्हणतायत की हे सत्क्रियाची आचारावी हेतूविन. माणसाने सत्क्रिया करावी आणि कुठलेही हेतू मनामध्ये बाळगायचा नाही. हेतू न करता, हेतू न बाळगता जर का कर्म केलं तर ते निश्चित फलदायक ठरतं. पण हेतू बाळगून जर का केलं आणि काही कारणास्तव ते नाही झालं तर आपल्याला हळहळ म्हणजे वाटून जाते मनाला. आणि आपण हेतूविन केलं तर ते मग यश आलं काय किंवा अपयश आलं काय, मग त्याच्यात आपल्याला वाईट वाटत नाही. तर हे कशावर अवलंबून आहे, तर तुकोवर आहे. काय म्हणतात, तेवढ्या 2-3 चरण बघू आणि आपण सेवा आपली समाप्त करू. बघा तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे जोळो ऐसियांचे तोंड अज्ञानाचे बंड वाढवित. काही लोक काय करतात, अज्ञान पसरवतात समाजामध्ये आणि भलतं करायला सांगतात. आणि त्यावेळे काय करतं, एक तर मनुष्य जीव हा अज्ञानीच असतो आणि त्याची पोळी भाजवायची एवढंच त्यांना माहीत असतं सांगणाऱ्यांना. त्याच्यामुळे भगवंत काय म्हणतात, वेद काय म्हणतो, आपले पुराणं काय म्हणतात, याचा अभ्यास करून आपण कर्म करायचं आहे. पुढे बघा काय म्हणतात, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची या चित्ती बोध कैसा. आता अज्ञानी लोक काय करतात, भक्ती हे फक्त संपत्तीसाठी करतात आणि त्यांना मग बोध काय कामाचा, असंही म्हणजे तुकोबाराय म्हणतात. पुढे एका ठिकाणी असं म्हणतात की अज्ञानाची पूजा कामिक भावना तयाची या ध्याना देव कैसा. कामिक म्हणून म्हणजे कामना धरून भक्ती केली तर त्याच्या मनात कसं देव आहे, काय नाही. म्हणून आपण देवाची कामना रहित, कामनाशिवाय पूजा केली पाहिजे. पुढे असं म्हणतात, अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन निष्काम साधन तया कैसे. निष्काम साधना कशी होणार त्याच्याकडून, फळाची इच्छा ठेवली तर निष्काम कर्म होणारच नाही, असं तुकोबारायांचं मत आहे. पुढे म्हणतात, अज्ञानाचे ज्ञान विषयीचे ध्यान. अज्ञानाचे ज्ञान विषयीचे ध्यान आणि ब्रह्म सनातन तया कैसे. अज्ञानी लोकांचं विषयाकडेच ध्यान असतं, मग ब्रह्म सनातन आहे हे त्याला कसं पटणार. ब्रह्म हे पूर्वी पण होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. जे तत्व आहे, आत्मतत्व, ते शाश्वत आहे की नाही. तर अशा पद्धतीने ह्या श्लोकाचा आपल्याला अर्थ आहे आणि ह्या ओव्याचा सुद्धा अर्थ आहे. तर आपण त्या ओव्या वाचून किंवा श्लोक वाचून त्याचं थोडं मनन आपण जर का केलं तर आपल्याला निश्चित याच्यातून चांगला मार्ग मिळेल. उद्या आपला अभ्यासक्रम आहे, 48 श्लोक आहे, 48वा श्लोक, आणि त्याच्यामध्ये 267 ते 272 अशा ओव्याचा आपल्याला उद्याचा अभ्यास आहे. ठीक आहे. कुंडलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण
जगव्यापका जनार्दना सकळ देवादी देवा पार्वती केशवा महानंदा महानुभवा शिवा चक्रंदरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपदा सहस्रकरा क्षीरसागरा कमलनयना कमलापते कमली मोहना मोहनी भवतारका दरिद्राशिती वामनमूर्ती अगये सगुणा निर्गुणा जगतीच्या जीवनजीवना वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी भाव जावा जिचरणी हेची करीतसे विनवणी सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा आता विश्वात्मके देवी देवाग्यशावे पुरुषोनी मद द्यावे पसाय जाणे सत्कर्मरती वाढो भूका परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाओ तुझे वांछिल तुझे लावो प्राणीनाथ ईश्वरांचे मांदे आळी अनवरत भूमंडळी भेट तुझा चला कल्पतरूचे हरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापैन ते सर्वाये सदा सज्जन सूर्य होत किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे त्रिलोकी भजती दो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथो विजय विशेष लोकी दृष्टा दुष्ट विजय व्हावे हेत मने श्री विश्वेश्वराहो आओ इलदान पसावो येणे वरे ज्ञान देवो सूर्य येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो हरि ओम शांति शांति शांति